धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधत भीमप्रेमी प्रतिष्ठानतर्फे विविध मंडळांना मोफत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीचे वाटप करण्यात आले। तसेच आदर्श शिक्षण संस्था, पत्रकार बांधव व बचत गटांच्या महिलांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले। फडकुले सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रदीप सिंग राजपूत, सरकारी वकील श्रीशैल मामा हत्तुरे, अप्पासाहेब लंगोटे, राजू हौशेट्टी, श्रीनिवास बनसोडे, बसवराज पंचेट्टी, अहमदभाई शेख यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे आयोजन भीमप्रेमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजू नागमाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। कार्यक्रमाध्यक्ष प्रदीप सिंग राजपूत यांनी जगाला युद्धाची नाही तर बुद्धांची गरज आहे व मानव मानव एक समान अशा घोषणांद्वारे शांतता व मानवतेचा संदेश दिला। बरेच सामाजिक उपक्रम आयोजन करत असतात आणि त्याच्या माध्यमातून समाजसेवा करत असतात, परंतु या ठिकाणी राजूजींनी एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेऊन भगवान बुद्धांनी या ठिकाणी संपूर्ण जगाला जो शांततेचा संदेश दिला, वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी भगवान बुद्धांनी या ठिकाणी संन्यास घेतला आणि ज्ञान आणि दुःख काय आहे याची माहिती करून देण्यासाठी सलग अखंडपणे 6 वर्ष तपश्चर्या करून ज्ञानाची प्राप्ती करून घेतली आणि जगाला ज्ञानाचा संदेश दिला। असं प्रज्ञा, शील आणि करुणा याची शिकवण संपूर्ण जगाला दिली आणि बौद्ध धर्माची स्थापना करून त्या ठिकाणी बौद्ध धर्म हा समाजाला कसा तारू शकतो याची या ठिकाणी जाण करून दिली। आज आपण बघतो की समाजामध्ये विविध प्रकारचे द्वेष पसरवले जातात, देशादेशामध्ये विविध प्रकारचे युद्ध सुरू आहे। हे जर सदर या ठिकाणी थांबणं आवश्यक असेल तर भगवान बुद्धांनी जी शिकवण दिलेली आहे त्याचं अनुसरण आपण सर्वांनी केलं पाहिजे। हा या ठिकाणी दीर्घ उद्देश डोळ्यासमोर ठेवून राजूजींनी या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आपल्या सर्वांना देण्याचं आयोजन केलं। अतिशय कौतुकास्पद कार्यक्रम आहे। या उपक्रमासाठी प्रतिष्ठानचे सदस्य, महिला अध्यक्षा लक्ष्मी देवकर यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले।